अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया दाणेदार असा गाजराचा हलवा. गाजर घेतलेत अर्धा किलो, 100 ग्रॅम साखर घेतली, वेलची पावडर घेतली आणि 1 लिटर दूध. हलवा बनवणार आहे तर 1 लिटर दूध घेतले आणि तूप लागणार आहे 2-3 चमचे. गाजरांची ना साल काढून घ्यायची, त्याच्यात थोड्याशा मुळ्या वगैरे असतात म्हणून, आणि हे चांगले स्वच्छ धुवून घेतले. साल काढली का कलर पण छान दिसतो त्यांचा. गाजर हलव्याला ना कलर पण चांगला येतो साल काढल्यामुळे. गाजरचा ना हा मागचा भाग पण काढून टाकायचा. आता गाजराला किसून घ्यायचे घेतलेली आहे आणि ती आता गाजर किसून घ्यायचे त्याने. गाजर किसून झाले. कढईमध्ये ना तूप टाकायचं आणि गाजर ना तुपावर गरम करून घ्यायचं. हे किसलेलं गाजर टाकून घ्यायचं. तुपावर थोडस भाजून घ्यायचं हे गाजर. थंडीमध्ये ना गरम गरम गाजराचा हलवा खायला खूप छान लागतो. गाजर ना चांगलं परतून झाले. आता याला ना 2 मिनिटं झाकण ठेवू आणि वाफ काढून घेऊ. गाजर ना सॉफ्ट झाले. आता याच्यात दूध घालून, मी याच्यात खवा नाही घालणार म्हणून मी 1 लिटर दूध टाकणार आहे याच्यामध्ये. आणि गाजरला पूर्ण दुधामध्ये शिजवून घेणार आहे. अर्धा किलो गाजर असले, तुम्हाला खवा नसला वापरायचा तर 1 लिटर दूध घालायचं. दूध आटतवर ना हे गाजर शिजतील तर याला ना असेच मिक्स करीत राहायचं आणि स्लो गॅसवर याला शिजवून घ्यायचं, म्हणजे दूध वरती येणार नाही. आणि एकदम दाणेदार ना गाजराचा हलवा तयार होईल. एकदम दाणेदार ना गाजराचा हलवा तयार होईल. दूध ना आटले. आता साखर घालून घेऊ. साखर घातली, मिक्स करायचं. साखर विरघळली, पण याला आधीच ना हे साखरेचं पाणी आटायला 10 मिनिटं लागतात. असं मिक्स करत राहायचं. एकूण हे दूध आटायला वगैरे अर्धा तास गेले ना, आधी ते अजून तिथून पुढे पण 10 मिनिटं लागतील याला गाजराचा हलवा तयार व्हायला. एकदम दाणेदार तयार होणार आहे गाजराचा हलवा आणि खायला खूप छान लागतो. साखरेचं पाणी पण कमी होत आले. 5 मिनिटं झाले, अजून 5 मिनिटे लागेल याला. तडका प्लॅन मध्ये ना मी तूप घेणार आहे थोडेसे. मी तूप घेतले, तूप गरम करून घेतले. याच्यात ना बदाम टाकून घेणार आहे आणि थोडेसे पिस्ते टाकणार आहे. हलवा टाकून घेणार आहे सगळं. हे काजू बदाम ना याच्यावर टाकून घ्यायचे. हे खूप छान लागतात हलव्यामध्ये काजू पिस्ते टाकल्यावर. आता गाजराचा हलवा ना तयार झालाय. एकदम दाणेदार झालाय.
आणि हलव्याला ना मस्त तूप सुटलंय. त्याच्यात ना वेलची पावडर घालून घ्यायची. मिक्स करून घ्यायचे. आणि मग असा गाजराचा हलवा तयार झालाय. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. मस्त असा दाणेदार झालाय. तर प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.